काँग्रेस, शरद पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीतील लोकसभेच्या जागा वाटपाच्या चर्चेचं गुऱ्हाळ अजून संपलेलं नाही। प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीनं अद्याप आघाडीत यायचं की नाही याबाबत संभ्रम कायम ठेवल्यानं पेच आणखी वाढत चाललाय। आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे 12 ते 17 मार्च दरम्यान महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले आहेत। त्यामुळे काँग्रेसचे सर्व नेते त्यात व्यस्त असल्यामुळे 17 मार्च पर्यंत मवियाचं जागा वाटप होणार नसल्याचं काँग्रेसकडून जाहीर करण्यात आलंय। दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी मात्र निर्णयाची वाट न पाहता आपल्या पक्षाचे 8 उमेदवार परस्पर जाहीर करून त्यांना तयारीला लागण्याचे आदेशही दिलेत। त्यात दक्षिण मुंबई, ठाणे, धाराशिव आणि परभणी इथल्या 4 विद्यमान खासदारांचा समावेश आहे। महाराष्ट्रात लोकसभेचे एकूण 48 मतदारसंघ आहेत। त्यापैकी उद्धव सेनेला 23, काँग्रेसला 15 आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 10 जागा देण्याची प्राथमिक चर्चा तिन्ही पक्षांमध्ये झाली। वंचित बहुजन आघाडीला उद्धव ठाकरेंच्या कोट्यातून 3 जागा देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली। मात्र प्रकाश आंबेडकर 7 जागांसाठी आग्रही आहेत। त्यामुळे महाविकास आघाडीतील जागा वाटपाची गाडी मध्येच अडकून पडली आहे। आता 12 ते 17 मार्च पर्यंत राहुल गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत। 17 मार्च रोजी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांसोबत ते मुंबईतील शिवाजी पार्कवर जाहीर सभा घेऊन काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फोडणार आहेत। याच दौऱ्यात राहुल गांधी, ठाकरे, पवार, प्रकाश आंबेडकरांशी चर्चा करून जागा वाटपावर शिक्कामोर्तब करतील। ते मुंबईतून निघून गेल्यानंतर हे जागा वाटप अधिकृतपणे जाहीर केलं जाईल आणि नंतर उमेदवारांची नावं जाहीर केली जातील असे संकेत दिले जात आहेत। महाविकास आघाडीचं जागा वाटप अजून जाहीर झालं नसलं तरी उद्धव ठाकरेंची शिवसेना मात्र गतीनं कामाला लागली आहे। ठाकरेंनी मराठवाडा, विदर्भ, कोकण आदी भागात दौरे सुरू केलेत। तसंच पक्षप्रवेशही वाढले आहेत। त्यातच उद्धव ठाकरेंनी त्यांच्या पक्षाचे 6 उमेदवारांची नावंही मेळाव्यातून जाहीर केली आहे। छत्रपती संभाजी मतदारसंघातून यापूर्वी 4 वेळा निवडून आलेले माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी निश्चित मानली जाते। उद्धव ठाकरेंनी त्यांच्या नावाची अद्याप अधिकृत घोषणा केली नसली तरी त्यांना कामाला लागण्याचे आदेश देण्यात आलेत। जागा वाटप जाहीर होण्यापूर्वीच खैरे यांनी संपर्क कार्यालयही सुरू केलं असून 13 मार्च रोजी या कार्यालयाचा शुभारंभ होतोय। महाविकास आघाडीचं जागा वाटप जाहीर होण्यापूर्वीच उद्धव ठाकरेंनी उत्तर पश्चिम मुंबईतून अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी जाहीर केल्यामुळे काँग्रेसचे नेते संजय निरुपम मात्र चांगलेच भडकलेत। अद्याप कोणतीही जागा कोण लढवणार हे ठरलेलं नसताना ठाकरेंनी परस्पर उमेदवारांची नावं जाहीर करणं अयोग्य असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं।